शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकरांच्या बंगल्यावर ईडीनं छापेमारी केली आहे। रायगडच्या दापोली तालुक्यातील शिर्दे गावात ही छापेमारी करण्यात आलेली आहे। तर ईडीचं पथक सध्या या ठिकाणी दाखल झालंय। खिचडी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये कीर्तीकरांचं नाव समोर आल्यानंतर ईडीनं त्यांना समन्स देखील पाठवलंय। त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिलेले आहेत। मात्र तिकडे त्यांच्या रायगडमधील दापोली तालुक्यातील शिर्दे गावात ईडीनं छापेमारी केलेली आहे। ईडीचं पथक सध्या त्यांच्या घरी दाखल झालं असून खिचडी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये कीर्तीकरांचं नाव आता समोर आलेलं आहे। अमोल कीर्तीकरांच्या संदर्भातलं जे समन्स आले त्याचा मी तीव्र निषेध करतो। इतकं कपटी आणि इतकं नीच राजकारण, इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते, त्याचा जितका धिक्कार करावा तितका थोडा आहे। जनाची नाही मनाची पण लाज राहिली नाही का रे तुम्हाला? ज्या व्यवहारासंदर्भात त्यांच्यावर आरोप करताय त्याचा मुख्य आरोपी तुमच्याकडे आहे, त्याला नोटीसही पाठवत नाही तुम्ही, त्यांच्यावर कुठलीही ईडी कारवाई करत नाही आणि नको त्या लोकांवर कारवाई, त्यातून ते उमेदवार झालेत म्हणून कारवाई। तुमच्या पायाखालची वाळू किती सरकली आहे, 400 हा भ्रम आहे। हेही बरं झालं तुम्ही हे केल्यामुळे लोकांना कळेल की 400चा भ्रम किती खरा आहे तो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।